नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत PYQ आणि आजचे PYQ गणित बुद्धिमत्ताचे आहे. सोबतच हे PYQ ITI एक्झाम 2022 ला विचारले गेलेले आहेत. प्रश्न खूप खास आहे. प्रत्येक प्रश्न मन लावून ऐका आणि प्रत्येक प्रश्नासाठी वेळ द्या, कारण तुम्हाला तुमच्या करिअरसाठी, तुम्हाला तुमच्या सक्सेससाठी हात धुवून मागे लागायचं आहे. तर प्रत्येक प्रश्न मन लावून सॉल्व्ह करा आणि सोबतच यावरचे बरेचसे PYQ सॉल्व्ह करून बघा. चला तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे लगेचच. जराही वेळ न खाता वळूया पहिल्या प्रश्नाकडे. सगळ्यांनी त्याच उत्साहाने रिस्पॉन्स द्यायचा आहे, ज्या उत्साहाने तुम्ही आजपर्यंत देत आलेले आहात. पहिला प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. सगळ्यांना दिसतोय काय आहे? 506, 510, 516, 524 आणि 534. ही काय दिलेली आहे? तुम्हाला दिलेली आहे एक नंबर सिरीज दिलेली आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे हा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोस्टली आपण काय करतो? डिफरन्स काढतो. बरोबर आहे? सम विषम संख्या काय दिसतायत बघतो. आता इथे जर डिफरन्स घेतला, म्हणजे इथला जर फरक घेतला, 506 आणि 510 मध्ये 4चा फरक आहे. बरोबर आहे? 510 आणि 516 मध्ये 6चा फरक आहे. 516 आणि 524 मध्ये 8चा फरक आहे. 524 आणि 534 मध्ये 10चा फरक आहे. बघा ना, इथे आला 4, 6, 8, 10 म्हणजे 2-2 नी संख्या वाढते. पुढची संख्या 12चा डिफरन्स घ्या, काय येणार आहे बघा. 534 मध्ये जर तुम्ही 12 टाकले तर 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 546. उत्तर मिळतंय का 546? हो. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. 546 आपल्याला मिळालेलं आहे. पहिला प्रश्न खूप छान झालेला आहे. खूप छान पद्धतीने आपण जात आहोत. तुमचा उत्साह कायम ठेवायचा आहे आणि याच उत्साहात वळायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दिसतोय. खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्यावरील प्रश्नाचे उत्तर द्या. डावी बाजू दिलेली आहे, उजवी बाजू दिलेली आहे. आता प्रश्न नेमका काय आहे बघा. वरील क्रमांकामध्ये अशी किती अक्षरं आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक सम आणि आधी एक विषम संख्या दिलेली आहे. बरोबर आहे? तुम्हाला असं अक्षर बघायचं आहे ज्या अक्षराच्या आधी काय असणार आहे? विषम संख्या, मध्ये अक्षर आणि अक्षरानंतर समसंख्या. चला तर बघूया. इथे बघा रे, नाही, इथे दोन्ही ठिकाणी काय आहे? विषम संख्या आहेत. इथे मध्ये 2 लेटर आलेले आहे. हे बघा दिसतंय. आधी काय आहे? विषम संख्या आहे, नंतर काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे हा एक सेट आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट इथे बघा, हा एक दिसतोय 3D8. बघा रे, इथे बघा 3 विषम संख्या आहे आणि 8 काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे आपल्याला किती जोड्या मिळालेल्या आहेत? 2 जोड्या. पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघायचं. हे प्रश्न आपल्याला तिथेच उत्तर, तिथेच प्रश्न दिलेला असतो. फक्त आपल्याला नजरेचा खेळ असतो. व्यवस्थित काळजीपूर्वक जर बघितलं तर तुमच्या सगळं लक्षात येतं आणि हेच प्रश्न आपल्याला आपल्या पोस्ट पर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. कारण काही कठीण प्रश्न असतात, ज्या प्रश्नांना खूप जास्त वेळ लागतो, कन्फ्युजिंग असतात. पण जे इझी प्रश्न आहेत ते मात्र आपल्याला सिली मिस्टेक करून चुकवायचे नाहीये. तर काळजीपूर्वक बघून आपल्याला ते एकदम ॲक्युरेटली सॉल्व्ह करायचे आहे. किती मिळतायत? 2 सेट मिळतायत. बरोबर आहे? कशाचे? असं अक्षर आहे ज्या अक्षराच्या आधी विषम संख्या आहे आणि अक्षराच्या नंतर काय आहे? समसंख्या आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. गणेश मित्रांनो, सिलॉजिझम वरचा प्रश्न आहे. विधाने आहे, निष्कर्ष आहे. आधी काय करायची आहे? आपल्याला व्हेन डायग्राम काढायची आहे. बरोबर आहे? आधी आपण आकृती काढून घेऊया. काही कुत्रे सिंह आहेत. काही कुत्रे सिंह आहेत. बरोबर? आणि पुढे म्हटलेलं आहे की सर्व सिंह मांजरी आहे. म्हणजे सिंह जे सगळ्याच्या सगळा पार्ट आहे सिंहाचा, तो कोण आहे? मांजरी आहे. सिंहाचा सगळ्याच्या सगळा पार्ट काय आहे? मांजरी. बरोबर आहे? अशा टाइप मध्ये आकृती येईल. मग आता निष्कर्ष बघा रे. काही कुत्रे मांजरी आहेत. काही कुत्रे मांजरी आहेत. बघा ना, आता सगळे काही कुत्रे सिंह आहे, पण सिंह सगळेच्या सगळे काय आहे? मांजरी आहे. बरोबर आहे ना?
सर्व सिंह मांजरी आहे, सर्व सिंह काय दिलेले आहेत, मांजरी आहे. म्हणजे सिंहाचा काही पार्ट कुत्रे आहे, तसंच मांजरीचा काही पार्ट सुद्धा काय आहे, कुत्रे आहे. मग पहिलं ऑप्शन काय एकदम करेक्ट आहे, काही कुत्रे मांजरी आहे. आता काही मांजरी कुत्रे आहेत तेच फिरून विचारलेलं आहे. काही कुत्रे मांजरी आहे, काही मांजरी कुत्रे आहेत. बरोबर आहे. आता मांजरीचा सुद्धा हा पार्ट जो सिंहामधला आहे हा पार्ट काय आहे, कुत्र्याचा आहे. आणि कुत्र्याचा सुद्धा हा पार्ट जो आहे सिंहामध्ये गेलेला आहे तो काय आहे, मांजरी आहे. म्हणजे इथे दोन्ही निष्कर्ष काय आहेत, एकदम बरोबर आहेत. मग इथे म्हटलंय दोन्ही तर्कसंगत नाही, एक तर्कसंगत आहे, दोन तर्कसंगत आहे. आपलं ऑप्शन येणार आहे ऑप्शन 4. कारण आपल्याला निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्ही काय मिळालेले आहेत, तर्कसंगत मिळालेले आहेत. समजलं सगळ्यांना प्रश्न? खूप इझी होता, सोपा होता. आणि हा टॉपिक खूप इझी आहे. तुम्ही ज्यांना हा टॉपिक कळत नसेल त्यांनी मी यावर डिटेल व्हिडिओ घेतलेला आहे, तो बघा. तुम्हाला यावरचे प्रश्न अगदी सहज सुटत जातील. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो, बी सी एफ जी के एल मध्ये क्वेश्चन मार्क आहे, पुन्हा एक्स वाय पेअर दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, मधली पेअर शोधायची आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. चला तर काढूया लगेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं बी सी, बरोबर आहे. सी नंतर बघा सी डी ई एफ, तीनच्या डिफरन्सने काय आलेलं आहे, एफ. एफ नंतर लगेच जी आहे, बरोबर आहे. नंतर जी नंतर बघा जी एच आय जे, नंतर काय आलेलं आहे, के आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे किती येत आहे, 4, बरोबर. नंतर के नंतर एल 5 बघा, एल एम एम एन ओ पी क्यू आर, बरोबर आहे. काय येणार आहे, क्यू आणि आर येणार आहे. इथे ऑप्शन दिलेले नाहीये, सॉरी एक मिस्टेक झालेली आहे, ती मिस्टेक कव्हर करते आणि इथे ऑप्शन देऊन देते. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे बी सी दिलेलं आहे, बरोबर आहे. यामध्ये लगेच +1 झालेला आहे. त्यानंतर इथे पण +1 झालेला आहे. म्हणजे बी नंतर लगेच सी आहे. पण सी नंतर बघा डी ई एफ, तीनच्या डिफरन्सनी काय आलेला आहे, एफ आलेला आहे. नंतर जी नंतर बघा एच आय जे के, म्हणजे 4च्या डिफरन्सनी काय आलेला आहे, के आलेला आहे. नंतर बघा के नंतर एल एल आहे, एल नंतर बघा एम एन ओ पी क्यू, काय येणार आहे, 5व्या नंबरला क्यू येणार आहे. आणि क्यू नंतर लगेच काय येतो, आर. म्हणजे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय मिळणार आहे, क्यू आर मिळणार आहे. नंतर तुम्ही जर बघितलं 5चा डिफरन्स लागेल, आर नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, बघा 5 नंतर काय येते, एक्स वाय येते, बरोबर आहे. म्हणजे आपण घेतलेलं जे हे आहे इथे 3चा 4चा, मग 4 नंतर इथे आलाय क्यू आर, के एल आलेला आहे. के एल नंतर काय येणार आहे, 5चा डिफरन्स येणार आहे. इथे के एल नंतर 5चा डिफरन्स आणि पुढे 5च्या डिफरन्सनं काय आलं, क्यू आर आलं. आणि क्यू आर मध्ये जर तुम्ही 6चा डिफरन्स घेतला तर काय येणार आहे, तुम्हाला एक्स वाय मिळणार आहे. ठीक आहे, समजलंय. प्रश्न सोपे होते. असे प्रश्न खूप इझी असतात. फक्त काय चेक करायचं असतं, तुम्हाला व्यवस्थितरित्या बघायचं असतं. बी सी एफ जी के एल आणि नेक्स्ट काय असणार आहे, नेक्स्ट पेअर असणार आहे क्यू आर. बी सी नंतर लगेच 3चा डिफरन्स आहे, 3 नंतर 4चा आहे, 4 नंतर 5चा आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढची पदावली योग्य ठरण्यासाठी कुठल्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. चिन्ह आपल्याला दिलेले आहेत. चला तर बघूया. मित्रांनो, असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना मोस्टली आपण काय बघतो की कशाने कशाला भाग जातो. बघा ना, 2 ने 8ला भाग जातोय का रे, नाही जात. मग मी आधी काय ट्राय करते, या 2 चिन्हांची अदलाबदल आपण करू शकतो का बरं. कारण बघा, या दोघांची जर केली प्लस आणि याची जर केली तर 9 ने 6ला भाग जातोय का, नाही जात, अपूर्णांकात जातो. 3 ने दोन्ही याला जातो. पण आपल्याला इथे अशा पदावली सॉल्व्ह करत असताना सरळ सरळ आन्सर पाहिजे असतं. त्यानंतर तुम्ही प्लस मायनसची केली तर विशेष फरक पडणार नाही. कारण काय आहे, सगळ्यात महत्वाचं, आपण ही जी पदावली सॉल्व्ह करत असतो ही पदावली आपण गॉडमास रूलने करत असतो, कंचे भागू बेव, बरोबर आहे. आणि यामध्ये पहिले आपल्याला करायचा असतो भागाकार, मग करायचा असतो गुणाकार. पण इथे बघा ना, 8 ने 2ला भाग जातोय का, नाही जात आहे. मग अशा वेळेस काय करायचं, या चिन्हांची अदलाबदल करून बघूया. चला, 9 अधिक 6, गुणाकाराच्या जागी भागाकार टाका 2 आणि भागाकाराच्या जागी गुणाकार टाका 8 वजा 7 बरोबर 26 येतंय का बघायचं आहे. जर नाही आला तर नेक्स्ट ऑप्शन आपण ट्राय करू शकतो. आता बघा रे, इथे याचं जर आपण हे केलं तर काय येणार आहे, 2 भागिले 6 3, म्हणजे 9 अधिक 3 गुणिले 8 वजा 7
बरोबर 26. बघा 8 त्रिक 24. 24 आणि 9 किती झाले आणि 9 किती झाले 33. 33 वजा 7 करा. किती राहते 26 राहतात का बघा. 13 तून 7 गेले 6 राहिले आणि इथे 2 म्हणजे 33 वजा 7 जर केलं तर काय येते 26 येते. म्हणजे आपण चॉईस केलेला आन्सर काय एकदम करेक्ट आहे. आणि मी हे वारंवार सांगत आलेली आहे की जेव्हा पदावलीमध्ये चिन्हांची अदलाबदल करायची असते अशा वेळी सगळ्यात पहिले जे चॉईस करायचं ते असतं भागाकाराचं आणि गुणाकाराचं चिन्ह. त्याचं कारण असं आहे की कशाने कशाला भाग जातो आधी ते बघायचं आणि त्यामध्येच आपल्याला काय मिळतं मोस्टली आन्सर मिळून जातं. चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. जर P म्हणजे प्लस आहे, Q म्हणजे वजाबाकी आहे, R म्हणजे गुणाकार, S म्हणजे भागाकार, तर खालच्या पदावलीचे मूल्य विचारलेले आहे. 44. S म्हणजे काय आहे रे? S म्हणजे भागाकार भागिले 4. P म्हणजे काय आहे? P म्हणजे आहे अधिक, बरोबर 9. R म्हणजे काय आहे? R म्हणजे गुणाकार आहे. नंतर 2. Q म्हणजे काय वजाबाकी आणि 29 याचं मूल्य काढायचंय आपल्याला बघा रे. 4 ने डिरेक्टली आधी हे करावं लागेल. 11 चौक 44 11 अधिक 9 गुणिले 2 वजा 29. 9 गुणिले 2 किती झालं रे 18 म्हणजे 11 अधिक 18 वजा 29. आता बघा 8 आणि 1 9 बरोबर 1 आणि 1 2 29 वजा 29 काय मिळालं आन्सर 0 मिळालेलं आहे. म्हणजे या पदावलीचा आन्सर आपल्याला जेव्हा आपण अक्षरांच्या जागी चिन्ह टाकले तेव्हा आपल्याला काय मिळालं 0 मिळालेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेच वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. दिसते नंबर सिरीज दिसते आणि या नंबर सिरीजचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. बघा दिलेल्या पर्यायापैकी एक संख्या अशी निवडा ज्याच्या जागी काय असेल प्रश्नचिन्ह बदलू शकेल आपल्याला बरोबर आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे सरळ सरळ एवढं विचारलेलं आहे. जास्त प्रश्न नंबर सिरीज मध्ये प्रश्न वाचण्याची गरज नाही. बघा रे सिरीज मोठ्यापासून काय होत चालली लहान होत चाललेली आहे. मग अशा वेळेस तुम्ही उलट सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बघा 1320 प्रश्नचिन्ह 660 220 त्यानंतर 55 आणि 11. आता या दोघांमध्ये जर बघितलं तर 11 गुणिले 5 केलं तर काय होतंय 55 बरोबर आहे. आता 55 आणि याच्यामध्ये कितीचं बघतंय बसा 5 ने जर हे केलं 5 0 0 5 दोन्ही 10 ला 0 येतोय म्हणजे हे जमणार नाही बरोबर आहे. इथे 4 करून बघा तुम्ही 55 गुणिले 4 करा 5 चोक 20 ची 0 हातचे आले 2 5 चोक 20 आणि 2 22 म्हणजे इथे किती आलं 4 म्हणजे बघा इथे 5 होतं इथे गुणिले 4 आलं. आता इथे 100% मला असं वाटतं गुणिले 3 येणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं 22 त्रिक काय होतंय 66 आणि इथे काय येणार 0. मग आता 660 गुणिले काय येणार आहे 2 येणार आहे. 660 गुणिले 2 करा किती येतं 1320च येणार आहे. 660 गुणिले 2 0 साइन दोन्ही 12 ला 2 हात चाला 1 साइन दोन्ही 12 आणि 1 13 कारण इथे पुढे काय येणार आहे या टर्म मध्ये 1320 गुणिले 1 बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर तुम्हाला काय मिळालेलं आहे हे इथे काढलेलं आहे. म्हणजे 1320 या प्रश्नाचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. समजलं. जेव्हा मोठी नंबर सिरीज असते आणि मोठ्या नंबर पासून लहान लहान होत चाललेला आहे आणि डिफरन्स जर घेतला तर डिफरन्स खूप मोठा आहे. एवढा मोठा डिफरन्स शक्य नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो मल्टिप्लिकेशन अप्लाय करू शकतो किंवा डिव्हिजन. तर आपण रिव्हर्स साइडनी पण जाऊ शकतो. समजते सगळ्यांना. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. युवराज नेत्यांनी गाडी आहे हे गड्डी नाहीये सॉरी हा प्रिंटिंग मिस्टेक गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली. समजा आपण हा पॉइंट पकडू बरोबर आहे. इथून कुठे गेले ते 8 किलोमीटर दक्षिण दिशा. दक्षिण दिशा माहितीये ना सगळ्यांना. हे असतं पूर्व ही असते पश्चिम ही असते उत्तर आणि ही असते दक्षिण. 8 किलोमीटर गेलेले आहे बरोबर. तो त्याच्या उजवीकडे वळला. आता जेव्हा खाली तोंड असतं तेव्हा उजवी बाजू कोणती येणार ही येणार बरोबर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता स्वतःला खाली तोंड आहे उजवी बाजू काय येणार आहे ही येणार आहे बरोबर आहे. मग उजवी बाजू ही आली आणि उजवीकडे गाडी किती किलोमीटर वळवली आहे 4 किलोमीटर वळवली आहे. त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळला आणि अगेन गाडी किती 8 किलोमीटर. आता इकडे तोंड असताना या दिशेनं तोंड असताना उजवी बाजू जर बघितली तर कुठली येते वरची येते बरोबर आहे.
म्हणजे अगेन गाडी किती किलोमीटर गेलेली आहे? 8 किलोमीटर गेलेली आहे. बरोबर आहे. आता सुरुवात केली होती आपण इथनं आणि शेवट झालेला आहे इथे. ठीक आहे. तर तो आता आरंभ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? जर इथे आपण डॉट लाईन दिली तर तुमच्या हे लक्षात येत आहे की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय आहे? इक्वल आहे. म्हणजे आरंभ स्थान म्हणजे त्याची सुरुवात इथून होती, बरोबर, आणि त्यांनी शेवट इथे केला. तर सुरुवातीपासून तो आता किती किलोमीटरवर आहे? फक्त 4 किलोमीटरवर आहे. फक्त रस्ता काय घेतलेला आहे? घुमवून घेतलेला आहे. म्हणजे काही प्रश्न घुमवून फिरवून विचारतात तशा टाइप मध्ये. तो आहे तिथेच आहे, 4च किलोमीटर गेलेला आहे. तर इकडून इकडे गेला, मग इकडे गेला, मग असं गेला, मग असं गेला. बरोबर आले लक्षात सगळ्यांना? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा. सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे. जे दिलंय ते काढून घ्यायचं. सौरभ कोणाचा भाऊ आहे? जसवीरचा. मग इथे भाऊ लिहिते मी, हा झाला जसवीर. बरोबर आहे. आता प्रिया ही राहुलची बहीण आहे. आता प्रियाचं कोणासोबत कनेक्शन दिलेलं नाहीये. प्रियाला इकडे घेऊन घेऊया आपण. प्रिया ही राहुलची बहीण आहे. मग इकडे राहुल घ्या. राहुलची काय आहे? बहीण आहे. बरोबर. जसवीर हा प्रियाचा मुलगा आहे. आता मिळालं. जसवीर कोणाचा मुलगा आहे? जसवीर हिचा मुलगा आहे. ठीक आहे. सौरभचे प्रियाशी नाते काय? आता बघा रे, प्रियाचा मुलगा जसवीर आहे आणि जसवीरचा भाऊ सौरभ आहे. म्हणजे हा सुद्धा हिचा काय असणार आहे? मुलगाच असणार आहे. बघा किती सोपा प्रश्न होता. हा पण हिचा काय आहे? मुलगाच आहे. आणि नातेसंबंधामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर जसं दिलंय ना एकतर तसं मांडत जायचं किंवा स्वतःला रिलेट करायचं. पण स्वतःला रिलेट करताना काय होतं, कधी कधी छोटा प्रश्न असेल तर प्रश्न लवकर सुटतो, पण मोठा प्रश्न असेल तर आपण कन्फ्युज होतो आणि आपल्या डोक्यात भलतेच विचार यायला लागतात. त्यापेक्षा जे दिले ना ते मांडून घ्यायचं, सरळ सरळ पटकन आन्सर मिळेल. ठीक आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. मित्रांनो, अगेन नंबर सिरीज दिलेली आहे आणि नंबर सिरीज वर भरपूर प्रश्न झाले आज. त्यामुळे नंबर सिरीज विचारतात, लेटर सिरीज विचारतात, शिलॉजिझम आहे, त्यानंतर नातेसंबंध आहे. हे प्रश्न खूप जास्त TCS IBPS चे फेवरेट क्वेश्चन आहे, फेवरेट टॉपिक आहे आणि हे ते प्रश्न सोडत नाही. त्यामुळे आपल्याला सुद्धा सोडायचं नाहीये. ठीक आहे. चला तर बघा, लास्ट क्वेश्चन आहे आय थिंक सो. 58, 62, 68, 76 आणि 86. डिफरन्स कमी दिसतोय म्हणून डिफरन्सच बघा. 58 आणि 62 मध्ये 4चा डिफरन्स आहे का रे? ठीक आहे. नंतर इथे बघा 6चा डिफरन्स दिसतोय. इथे बघा 6 नंतर 68 आणि 76, 8चा डिफरन्स आहे. ठीक आहे. नंतर इथे बघा 10चा डिफरन्स आहे. 76 आणि 86 पुढे कितीचा डिफरन्स येणार आहे? 12चा डिफरन्स. 6 आणि 2 किती झाले? 8. 8 आणि 1 झाला 9. म्हणजे 98 मिळायला पाहिजे. 98 आहे का ऑप्शन मध्ये? शुअर आहे, पहिलंच ऑप्शन आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न संपलेले आहे. प्रश्न खूप छान होते आणि तुम्हाला प्रत्येक टाईप खूप व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, व्यवस्थित करायचा आहे, कारण आपल्याला नक्की पोस्ट मिळवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुमचा अभ्यास तुम्ही मनापासून करत राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. बाय.